मराठा आरक्षणाचा चेहरा असलेल्या मनोज जरांगेंनी आता शेतकऱ्यांसाठी रणशिंग फुंकलंय। शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरावंच लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागले तरी चालतील, शेतकऱ्यांना हातभार लावणं आपली जबाबदारी असल्याचे जरांगे म्हणालेत। शेतकऱ्यांसाठी लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये, मदत करत नाहीये, मुद्दाम अडचणीत आणताय, जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे। यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावंच लागणार आहे। त्याच्याशिवाय पर्याय नाही। आणि एकदा सगळ्यांनी पक्ष, सत्ता, संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते ताकदीने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात।